जालन्यात नेमकं चाललंय तरी काय? 22 तलवारी, 15 खंजीर आणि 4 चॉपर, तब्बल 41 धारदार शस्त्रांचा साठा पोलिसांनी केलाय जप्त. पण ही शस्त्रे जालन्यात आली कुठून आणि विक्री नेमकी कुठे होणार होती? चंदनझिरा पोलिसांच्या या धडक कारवाईने जालना शहरात खळबळ उडाली आहे. जालना शहरातील सुंदरनगर परिसरात चंदनझिरा पोलिसांनी ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने छापा टाकत 22 तलवारी, 15 खंजीर आणि 4 चॉपर अशी एकूण 41 धारदार शस्त्रे जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांची किंमत सुमारे 1,34,000 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी शेख माजेद या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार ही शस्त्रे जालना, भोकरदन आणि परतूर शहरातील विविध ठिकाणी विक्री करण्याच्या उद्देशाने आणण्यात आली होती. विशेष म्हणजे या शस्त्रांची मागणी राजस्थानमधील अजमेर येथून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आता पोलिसांकडून या शस्त्रांच्या खरेदीपासून वाहतूक आणि विक्रीपर्यंतच्या संपूर्ण साखळीचा तपास केला जात आहे. या कारवाईबाबत DYSP अनंत कुलकर्णी यांनी माहिती दिली असून पुढील तपास चंदनझिरा पोलिसांकडून सुरू आहे. शहरामध्ये एक गोपनीय इन्फॉर्मेशन मिळालेली होती. पोलीस निरीक्षक चंदनझिरा श्री किरण बिडवे यांना माननीय पोलीस अधीक्षक सर संधू सर आणि अपर पोलीस अधीक्षक साळी सर यांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवण्याच्या सूचना दिलेल्या होत्या आणि त्या दरम्यान त्यांना जी इन्फॉर्मेशन मिळालेली होती, गोपनीय माहिती, त्या आधारे आपण शहरामध्ये 2 रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडनं 41 वेपन्स जप्त केलेले आहेत. त्यामध्ये 22 तलवारी आहेत, 15 खंजर आहेत आणि 4 चॉपर आहेत. असे साधारणपणे 1,34,000 रुपयाचा हा मुद्देमाल आहे, तो आपण जप्त केलेला आहे. शेख माजेद आणि इम्रान उर्फ इम्मा या 2 आरोपींकडनं आपण हे जप्त केलेलं आहे. बेसिकली या 2 आरोपींची त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट होती. एक आरोपी आपल्याला मिळालेला आहे रेड करते वेळेला आणि ज्यातला मुख्य सूत्रधार आहे इम्रान, तो फरार आहे. त्याला अटक करण्याकरता आपण चंदनझिऱ्याची 2 पथकं रवाना केलेली आहेत आणि लवकरच त्यालाही आम्ही अटक करू. या शस्त्रसाठ्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे आणि या तपासात आणखी काय समोर येतं याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशाच ताज्या स्थानिक बातम्यांसाठी आधुनिक महाराष्ट्राला सबस्क्राईब आणि फॉलो करा.